हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर फ्रेंड्स, आपण मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचे लेक्चर बघत आहोत. त्यातील 4 चॅप्टर म्हणजे लिनियर इक्वेशन आज स्टार्ट केले आपण. त्यात ऑलरेडी 3 लेक्चर्स मी अपलोड केले आहेत. त्याच्यात आपण गॉस एलिमिनेशन मेथड, क्रॅमर्स रूल हे टॉपिक्स कव्हर केले आहेत. ओके, आता आपण या लेक्चरमध्ये एलयू फॅक्टरायझेशन मेथड याचा स्टडी करणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट नाउ. दिस इज अवर लेक्चर नंबर 4. हे शेवटचं लेक्चर आहे आपलं लिनियर इक्वेशन्स या चॅप्टरचं आणि लास्ट लेक्चर ऑफ द फर्स्ट सेमिस्टर ऑफ FY BCS. ओके, आता हे आपल्या सिलेबस जसं ऍज पर NEP 2020 जो आता न्यू सिलेबस आहे त्याच्यानुसार आपलं हे आता लास्ट चॅप्टर आहे. ओके, तर स्टार्ट करूया आता आपण. ओके, अवर थर्ड टॉपिक इज एलयू फॅक्टरायझेशन मेथड. तर म्हणजे काय एलयू फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय? ते एलयू फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एलयू डिकम्पोजिशन माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, एलयू डिकम्पोजिशन हे आपण फर्स्ट चॅप्टर होतं आपलं मॅट्रिसेस, त्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेले. ओके, व्हॉट इज मीन बाय एलयू डिकम्पोजिशन. ओके, लोअर आणि अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स जर तुम्हाला काढता आला तर तुम्हाला एलयू फॅक्टरायझेशन मेथड येईल. ओके, ही थोडी लेंथी प्रोसेस आहे, पण तुम्ही आता या ज्या स्क्रीनवर दिसत आहेत याचा स्टेप केला तुम्ही प्रॉपर तर बस, मग त्या एवढं अवघड नाही. ओके, आणि या क्वेश्चनचं वेटेज जास्त असू शकतं. ओके, ऍज कम्पेअर टू अदर क्वेश्चन्स. ओके, 6 ते 8 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, म्हणून काळजीपूर्वक हा टॉपिक क्लिअर करा. ओके, लेट्स स्टार्ट नाउ. टू सॉल्व द सिस्टीम, आता सिस्टीम तुम्हाला माहिती आहे Ax इज इक्वल्स टू बी. फर्स्ट ऑफ ऑल A मीन्स व्हॉट, द मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट. X म्हणजे काय, द मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स, आणि B म्हणजे मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. ओके, टू सॉल्व द सिस्टीम Ax इज इक्वल्स टू बी, हे सिस्टीम सॉल्व करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू पुट A इज इक्वल्स टू LU इन मॅट्रिक्स इक्वेशन. म्हणजे आता आपलं हे जे इक्वेशन आहे ना, बघा इथे Ax इज इक्वल्स टू बी, या इक्वेशन मध्ये आपण पुट काय करायचं, A इज इक्वल्स टू LU. जर तुम्हाला LU डिकम्पोजिशन जर येत असेल तरच हे येईल. ओके, लक्षात घ्या. त्यात आपण A इज इक्वल्स टू LU पुट करत जायचं. ओके, जर तुम्हाला जर माहित नसेल तर लेक्चर नंबर आय थिंक सेकंड किंवा थर्ड लेक्चर मध्ये असेल तुम्हाला अवेलेबल. ओके, तुम्ही बघू शकता ते मॅट्रिसेस फर्स्ट चॅप्टर. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल आता लक्षात आहे Ax इज इक्वल्स टू बी. ओके, ए ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला इक्वेशन मध्ये, LU, जी की पुट केली ते ब्रॅकेट मध्ये, इंटू एक्स इज इक्वल्स टू बी. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. ओके, आफ्टर दॅट ही स्टेप झाल्यानंतर लेट पुट y इज इक्वल्स टू UX. आता बघा, आता LU ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय बाय x इज इक्वल्स टू बी हे इक्वेशन आहे. लेस इक्वेशन 1 बिकम्स, जर आपण y इक्वल्स टू UX जर पुट केलं म्हणजे बघा, म्हणजे बघा कसं, आता UX जो आहे तुमचा, आता इथे काय UX म्हणजे आता x जर मल्टिप्लाय झाला मध्ये तर UX येतो, बरोबर. तर मग x जो आहे UX त्याला तुम्ही y पुट करणार, मग इक्वेशन 1 बिकम्स LY इज इक्वल्स टू बी. ओके, आफ्टर दॅट देन फर्स्ट सॉल्व. यासाठी पहिले तुम्हाला काय सॉल्व करायचं आहे, LY इज इक्वल्स टू बी. ओके, ही स्टेप तुम्हाला म्हणजे LY इज इक्वल्स टू बी फाइंड आउट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. आणि त्यानंतर अँड देन सॉल्व UX. आता हा जो UX इज इक्वल्स टू y आहे ना, तो सॉल्व करायचा जेणेकरून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. ओके, आता हे तुम्हाला स्टेप समजणार नाहीत. ओके, पण या फॉलो करायचे आहेत. ओके, आता एक्झाम्पल थ्रू समजू आपण. ओके, तर खूप लेंथी एक्झाम्पल आहे ते. ओके, तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन सिस्टीम बाय युजिंग LU डिकम्पोजिशन मेथड. आणि ही गिवन सिस्टीम आहे. ओके, इक्वेशन दिलेले आहेत, बघूयात काय इक्वेशन. 3a minus 7b minus 2c is equals to minus 7. त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे minus 3a plus 5b plus c is equals to 5. आफ्टर दॅट 6a minus 4b is equals to 2. ओके, हे आहेत काय गिवन इक्वेशन्स आहेत. ओके, आफ्टर दॅट फर्स्ट ऑफ ऑल आपली स्टेप काय करावं लागेल, राईट इट इन द मॅट्रिक्स फॉर्म. ओके, फर्स्ट वी हॅव टू राईट द गिवन लिनियर इक्वेशन्स इन द मॅट्रिक्स फॉर्म. म्हणून मग आता काय लिहिणार, तुम्हाला आता एवढं आपण 3 लेक्चर बघितले, यात तुम्हाला माहिती झालं असेल मॅट्रिक्स A, X आणि B कसं लिहायचा. तर बघा, या पद्धतीने 3 घेतला. इथे A चा कोएफिशियंट आहे त्यामुळे 3 घेतला, B चा कोएफिशियंट -7 म्हणून इथे -7 घेतला, C चा कोएफिशियंट -2 म्हणून -2 घेतला, आणि ऍज इट इज सेम बाकीचे इक्वेशन देखील घेतले आपण इथे. ओके, आफ्टर दॅट आता हा जो X म्हणजे काय असतो तुमचा, मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबल्स काय आहेत आपल्या गिवन इक्वेशन मध्ये,
ए बी आणि सी, म्हणून ए बी सी घेतले इज इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्म्स काय तुमच्या इथे -7 5 आणि 2 म्हणून मॅट्रिक्स बी म्हणून -7 5 2 घेतलेले. ओके, जसं की मी इथे डिनोट केलेले तुम्हाला ए एक्स इज इक्वल्स टू बी. ओके, आफ्टर दॅट राईट द ए मॅट्रिक्स. ओके, ए मॅट्रिक्स लिहिल्याच्या नंतर फर्स्ट ऑफ ऑल आता तुम्हाला काय पहिले फर्स्ट स्टेप काय होती, तुम्हाला पुट ए इज इक्वल्स टू एल यू. ओके, तर ते करण्यासाठी तुम्हाला यल आणि यू माहित असणं गरजेचं आहे. ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे लोअर ट्रायंगुलर आणि अप्पर ट्रायंगुलर कसं फाइंड आउट करायचं. तर तुमची एलयू डिकम्पोजिशन ही कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर आता मी तुम्हाला सांगतो, त्यात एलयू डिकम्पोजिशन प्रोसेस पूर्णतः येईल. ओके, सपोज हा ए मॅट्रिक्स घेतला आपण. ओके, याला कशात कन्वर्ट करायचं, आता याला आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू द अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय, रो रिडक्शन मेथड यूज करून हा जो लिडिंग एलिमेंट तुमचा जो की 3 आहे त्याच्या खालचे एलिमेंट्स तुम्हाला 0 बनवायचे आहेत. ओके, तुम्हाला हे माहितच असेल, म्हणून रो रिडक्शन स्टेप फॉलो करायला लागतील आपल्याला. सॉरी, रो रिडक्शन नाही, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. ओके, आफ्टर दॅट आता 3 च्या खालचे एलिमेंट्स काय आहेत, -3 आणि 6 यांना 0 बनवायचे. त्यासाठी आपण R2 + R1 आणि R3 - 2R1 हे ऑपरेशन्स अप्लाय करणार. ओके, ते पूर्णतः अप्लाय केल्याच्या नंतर आता हे आपल्याला आउटपुट आलं. ओके, त्यानंतर सेकंड रो मधला लिडिंग एलिमेंट काय तुमचा -2 आहे, त्याच्या खालचा एलिमेंट हा जो 10 आहे त्याला 0 बनवायचे. त्यासाठी आपण R3 + 5 R2 हे ऑपरेशन अप्लाय करणार. ओके, त्यानंतर यू फाइंड आउट केला, आपल्याला अजून एल देखील फाइंड आउट करायचे. ओके, तर एकच काय फाइंड आउट करायचं बघा, एकदम सिंपल आहे. थोडा एक असं समजा, जर तुम्ही यू जर फाइंड आउट केला तर तुम्हाला तो आयता मिळून जातो एल. कसं बघा, आता हा जो यू मॅट्रिक्स मिळाला आहे तुम्हाला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, त्याचा जो लिडिंग एलिमेंट आहे फर्स्ट कॉलम मधला जो की आहे 3. आता बघायचं हा जो लिडिंग एलिमेंट 3 आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कोणत्या स्टेपला भेटला होता. 1 मिनिट. बघा, आता आपल्याला बघायचं आहे की हा जो 3 जो इथे एलिमेंट आहे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मधला फर्स्ट लिडिंग एलिमेंट, तर तो आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कुठे मिळाला होता, या स्टेपला, म्हणजे ऑलरेडी ए मॅट्रिक्स मध्ये. त्याच्या खालचे एलिमेंट्स काय तुमचे -3 आणि 6, म्हणून ऍज इट इज तुम्ही 3 -3 आणि 6 घेतला. आफ्टर दॅट यू मध्ये बघा सेकंड रोचा जो लिडिंग एलिमेंट आहे जो की आहे -2, तर बघायचा -2 आपल्याला कुठे मिळाला होता, कोणत्या स्टेप पासून. बघा, या स्टेप मध्ये तर -2 कुठे दिसत नाही आहे, तर मात्र इथे आहे. म्हणून काय, -2 च्या खाली काय तुमचा 10 आहे, म्हणून -2 आणि 10 येणार. इथे -2 आणि 10 घेतला. ओके, वरती डायरेक्ट 0 लिहून द्यायचा. ओके, आफ्टर दॅट बघायचं यू मध्ये काय इथे -1 आहे. ओके, -1 डायरेक्ट या स्टेपला आला, म्हणून इथे फक्त -1 वरचे दोघे एलिमेंट्स 0. ओके, दिस इज नथिंग बट द लोअर ट्रायंगुलर, पण मात्र इथे मला नाही. फर्स्ट ऑफ ऑल आता हे जे तुमचे लिडिंग एलिमेंट्स आहेत प्रत्येक कॉलम मधले, त्यांना काय बनवायचे, 1 बनवायचे. आता हा जो 3 आहे ना त्याला 1 बनवायचे. ओके, त्यासाठी डिवाइड बाय 3 करावं लागेल, पूर्ण कॉलमला डिवाइड बाय 3 करायचं. ओके, म्हणून 3/3 इथे 1 येईल, इथे -1 येईल आणि इथे 2 येईल. ओके, नोटीस करा, रो वाईज नी डिवाइड करायचं, कॉलम वाईज डिवाइड करायचे. आफ्टर दॅट जो 0 -2 आता -2 येईल. ओके, त्याला 1 बनवायचे. त्यासाठी डिवाइड बाय -2 करायचे, म्हणून इथे +1 येईल आणि इथे -5 होईल. आणि हा जो -1 आहे त्याला 1 बनवायचे, म्हणून डिवाइड -1 करा, म्हणजे तुमच्या साइन कॅन्सल होऊन जातील आणि ते 1 येईल. ओके, आफ्टर दॅट लक्षात घ्या, आता आपल्याकडे यू पण मिळालेला आहे आणि एल पण मिळालेला आहे. ओके, आता आपण ते इकडे जाऊयात. फर्स्ट वी हॅव टू सॉल्व Ly इज इक्वल्स टू बी फॉर y. आता Ly फाइंड आउट करायचं आता आपल्याला y च्या व्हॅल्यू साठी. तर बघा एकदम सिंपल आहे. त्यासाठी काय करायचं, आता हा जो काय तुम्हाला एल मिळाला. ओके, एल इथे घेतला. ओके, Ly इज इक्वल्स टू बी इक्वेशन आहे ना, तर मग हा एल जो आपल्याला मिळाला तो ऍज इट इज इथे लिहिला. त्यानंतर y म्हणजे काय, काहीतरी y एलिमेंट घ्यायचे तुम्ही, म्हणजे काय सपोज घेतला आपण y1 y2 y3, आपल्या मनाने घेतला y इज इक्वल्स टू अजून बी आहे ना, काय घ्यायचंय तुम्हाला माहिती आहे, बी काय मॅट्रिक्स -7 5 आणि 2 जो की ऍज इट इज घेतला. ओके, आफ्टर दॅट आता याला ऑगमेंटेड फॉर्म मध्ये सॉल्व्ह करायचंय. ओके, तर बघा हा ए मॅट्रिक्स घेतला, मध्ये डॅश डॅश करून डायरेक्ट बी घेतला. ओके, आफ्टर दॅट आता याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचे, डायरेक्ट सॉल्व्ह झालं ना. आता हे बघा, जेव्हा तुम्ही अप्पर ट्रायंगुलर किंवा लोअर ट्रायंगुलर घेसाल तेव्हा कोणता तरी एक असा एलिमेंट असेल ज्याची डायरेक्ट व्हॅल्यू मिळून जाईल तुम्हाला. आता हा जो 1 आहे त्याला इक्वेशन फॉर्म मध्ये द्यायचे, म्हणून 1 च्या जागेवरती काय येईल तुमचा y1 येईल आणि बाकी सर्व 0 येईल.
म्हणून y1 इज इक्वल टू -7 म्हणजे थोडक्यात y1 ची डायरेक्ट व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. हा इक्वेशन नंबर 1 मिळाला. ओके, आफ्टर दॅट -1 1 आणि 0 आहे म्हणजे इक्वेशन काय आहे तुमचा -y1 प्लस y2 प्लस 0 इज इक्वल टू 5 आहे. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 2. बघू शकता तुम्ही. त्यानंतर इक्वेशन नंबर 3 काय तुमचा 2 - 5 1 इक्वल्स टू 2 म्हणजे काय 2y1 - 5y2 प्लस y3 इज इक्वल्स टू 2. ओके, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. आता बघा y1 ची व्हॅल्यू डायरेक्ट -7 आपल्याला मिळालेली आहे. तर लेट्स पुट y1 इज इक्वल टू -7 इन इक्वेशन 2. कारण की जर आपण y1 ची जर व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला y2 ची व्हॅल्यू मिळेल. जसे की बघा आता -7 डायरेक्ट बाहेर ठेवायची आहे. y1 ची व्हॅल्यू काय तुमची -7 ब्रॅकेट मध्ये -7 घेतली. त्यानंतर प्लस y2 इज इक्वल टू 5 घेतला. ओके, -7 काय होईल तुमचा मायनस प्लस 7 प्लस y2 इज इक्वल टू 5. आफ्टर दॅट y2 इज इक्वल टू हा जो 5 इथेच राहणार. हा जो 7 आहे हा लेफ्ट साइडला पॉझिटिव्ह आहे, राईट साइडला जात असताना तो निगेटिव्ह आहे. म्हणून 5 - 7 येईल तुमचा -2. म्हणजे बघा आता y2 ची देखील आपल्याला व्हॅल्यू मिळाली. y2 इज इक्वल टू -2. आफ्टर दॅट put y1 is equal to -7 and y1 is equal to -7 and y2 is equal to -2 in equation 3 because to find the value of y3. म्हणून आपण काय घेतला जिथे जिथे y1 किंवा y2 असेल त्याच्या त्याचे व्हॅल्यूज पुट करायचे आणि तुम्ही इथे सॉल्व्ह करायचे. ओके, इट्स अ बेसिक. त्यानंतर बघा y3 is equal to 6 मिळाला आपला. मग सोल्युशन आहे समोर म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो y is equal to y1 y2 y3 is equivalent to -7 -2 आणि 6. हा देखील मॅट्रिक्स मिळाला. आफ्टर दॅट आपली नेक्स्ट स्टेप काय होती अँड देन सॉल्व ux इज इक्वल टू y फॉर x. x चे व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय सॉल्व करायचंय ux इज इक्वल टू y. म्हणून आता u म्हणजे काय आता हा अप्पर टर्मिनल मॅट्रिक्स आपण फाइंड आउट केला होता. ओके, हा मॅट्रिक्स ऍज इट इज घेतला इथे. त्यानंतर x म्हणजे काय घ्यायचं आता तर तुमच्या इक्वेशन मध्ये तुमचे व्हेरिएबल्स काय होते तुमचे a b c म्हणून इथे काय घेतला a b c घेतला. ओके, इज इक्वल टू आता y आपण जो आता फाइंड आउट केला ना तो y इथे घ्यायचा आहे -7 -2 आणि 6. त्यानंतर त्यांना ऑगमेंटेड फॉर्म मध्ये लिहायचंय म्हणजेच काय a मध्ये डॅश करून b घ्यायचा इज इक्वल टू हा a मॅट्रिक्स घेतला इथे डॅश करून आता हा b मॅट्रिक्स घेतला. ओके, b किंवा तुम्ही y म्हणू शकता किंवा डायरेक्टली b म्हणू शकता. ओके, आफ्टर दॅट आता त्याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय म्हणजे इथे काय 3y1 - 7y2 - 2y3 इज इक्वल टू -7. दिस युअर इक्वेशन नंबर 1. बघू शकता तुम्ही इथे. सॉरी इथे y1 नाही करायचं आपले व्हेरिएबल्स काय आहेत a b c आहेत म्हणून काय घेणार इथे आपण 3a - 7b - 2c इज इक्वल टू -7. ओके, लक्षात घ्यायचं. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय आहे तुमचं -2b - c इज इक्वल टू -2. बघू शकता तुम्ही इक्वेशन नंबर 2. आफ्टर दॅट आता इक्वेशन नंबर 3 काय येतं तुमचं डायरेक्ट -c इज इक्वल टू 6 येतं डायरेक्ट. म्हणजे बघा अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर जर आपण जर घेतलं तर त्यानंतर तुम्हाला कोणत्या तरी एका व्हेरिएबल्स डायरेक्ट व्हॅल्यू मिळेल. इथे जसं की इथे मिळाल तुम्हाला -c इज इक्वल टू 6 म्हणजेच काय c इज इक्वल टू -6 ही मायनस आहे c ची 6 जाईल म्हणून c इज इक्वल टू -6 घेतला. मग आता डायरेक्टली काय पुट करायचं c ची व्हॅल्यू आता इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा जेणेकरून तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर b आणि c ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं जेणेकरून तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळेल. ओके, जसं की आता आपण तुम्हाला जे मी सॉल्व करून दाखवले स्टेप बाय स्टेप एकदम ऍक्युरेट. ओके, ते बघू शकता. हे कॅल्क्युलेशन एकदम बेसिक आहे. याच पद्धतीने तुम्हाला a इज इक्वल टू 3 b इज इक्वल टू 4 आणि c इज इक्वल टू -6 याची काही व्हॅल्यू मिळाल्या. ओके, आजच्या लेक्चर मध्ये एवढंच होतं. म्हणजे आता दिस वॉज द लास्ट टॉपिक ऑफ द 4th चॅप्टर अँड दिस वॉज द लास्ट चॅप्टर ऑफ द फर्स्ट सेमिस्टर ऑफ FYBCS. ओके, आता आपला सिलेबस कम्प्लीट झालेला आहे सेमिस्टर 1 चा. ओके, मी त्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स देणारच आहे सॉल्विंग साठी. ओके, जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करा, तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके, या नोट्स साठी तुम्ही गुगल क्लासरूम जो आपला लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही तिथे जॉईन व्हा. कोड देखील दिलेला आहे तो कोड तिथे पुट करा आणि ते जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला याच्या सर्व काही नोट्स मिळतील. ओके, आणि अजून काही कंटेंट देतो मी तुम्हाला. ओके, एक्झामच्या प्रिपरेशन साठी. ओके, जर तुम्हाला समजलं असेल आता what is meant by yellow factorization method. Okay, thanks for watching. If you like this lecture please like, share and subscribe our channel. Okay, bye.